कुणाल कामराला थर्ड डिग्री द्या अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी काल केलेलं होतं। शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वॉर सध्या रंगलेली पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये तालिबानी प्रवृत्तीचं राज्य आहे अशा प्रकारचा हल्लाबोल आज संजय राऊतांनी केलेला आहे। तर मंत्र्यांना देखील थर्ड डिग्री द्या अशा प्रकारचा निशाणा हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील शंभूराज देसाई यांच्यावरती साधलेला आहे। कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। तो आता कुठल्या तरी बेळ्यात लपून बसलाय, ते काय सापडलेला नाही। आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्याविषयी जर कोण चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत असेल तर कायद्याने जी होणारी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु त्याला प्रसाद हा आम्ही नक्की देणार। आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे। तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय, तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा। जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात। कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावी लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात। मंत्र्यांनी मोजून मापून तोलून बोललं पाहिजे। मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायची, पण थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची का फर्स्ट डिग्री लावायची। तुमच्या डिग्र्या बोगस आहेत तशा सगळ्या, त्यांनी काही फरक नाही पडत फर्स्ट काय सेकंड काय थर्ड काय।